क्रांतीवीरांच्या शौर्याच्या ऐकू गाथा. नमस्कार मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीवीरांची अमृत गाथा ही मालिका आपण पाहत आहोत. आजच्या भागात आपण आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती घेत आहोत. दधीची ऋषींनी देवांच्या विजयासाठी, असुरांच्या नाशासाठी स्वतःच्या अस्थी अर्पण केल्या होत्या. माझ्या देशवासियांनो, तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी माझे प्राण का अर्पू नयेत, असा तेजस्वी सवाल करून खरोखरच देशासाठी स्वतःच्या प्राणांची समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण करणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची रणधुमाळी शमल्यानंतर पुन्हा नव्या दमानं, नव्या जोशानं ब्रिटिश सत्तेविरुद्ध रणशिंग फुंकण्याचं धैर्य दाखवणारे वासुदेव बळवंत फडके यांना भारतातल्या सशस्त्र स्वातंत्र्य लढ्याचे जनक मानलं जातं. उपजीविकेसाठी हातात धरलेली लेखणी मोडून बंदूक हातात घेऊन गोऱ्या साहेबाला ललकारण्याचं धैर्य त्यांनी सर्वप्रथम दाखवलं. पनवेल जवळचं शिरढोण हे वासुदेव बळवंतांचं गाव. सन 1862 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते सरकारी नोकरीत गेले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची व्याख्यान ऐकून ते भारावून गेले. शोषणकर्त्या इंग्रजांच्या विरोधात चळवळ उभारायची म्हणून वासुदेवानं फडके स्वदेशी संस्था आणि लहान वयापासूनच राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट सुरू केलं. सन 1870 मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला होता. हजारो माणसं अन्न पाण्या वाचून तडफडतायत आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांना मात्र त्याची जराही पर्वा नाही. हे पाहून ब्रिटिशांविरुद्धचा त्यांच्या मनातला राग अक्षरशः शिगेला पोहोचला. त्यातच त्यांच्या आई आजारी असताना कचेरीतल्या गोऱ्या साहेबानं रजेचा अर्ज मंजूर करायला उशीर लावल्यानं आपल्या आईला शेवटच्या दिवसात ते भेटू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मनातल्या सरकार विरोधी असंतोषाचा भडका उडाला आणि त्यांनी आपल्या ध्येयासाठी जुळवाजुळव सुरू केली. वासुदेव बळवंतांनी स्वतः घोडेस्वारी, तलवार, दांडपट्टा, भाला, बर्ची चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. आपल्या पत्नीलाही लिहा वाचण्याबरोबर घोडेस्वारी, तलवारबाजीचं शिक्षण त्यांनी दिलं. मात्र इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी पांढरपेशा समाजातले लोक येईनात. मग वासुदेव बळवंतांनी रामोशी समाजातल्या धाडसी शूरांना हाताशी धरलं. आजपर्यंत तुम्ही पोटासाठी लुटमार करत होतात, आता आपल्या देशासाठी, हा देश लुटणाऱ्या गोऱ्या साहेबाला इंगा दाखवण्यासाठी एकत्र या, असं म्हणून वासुदेव बळवंतांनी आपल्या या सैन्याला प्रेरित केलं. 23 फेब्रुवारी 1879 मध्ये पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या धामारी गावावर वासुदेव बळवंतांनी आपल्या सैन्यासह पहिला हल्ला केला. या गावात सरकारनं गोळा केलेली टॅक्सची रक्कम साठवण्यात आली होती. ती लुटून त्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यात आलं आणि मग अशा धाडींचं सत्र सुरू झालं. सरकारी खजिना, गोरगरिबांना नाडणारे सावकार यांच्यावर वासुदेव बळवंतांची सेना निशाणा साधत असे. मल्हारगड, भालेगाव, मंगदारी, सोनापूर, सावरगाव, नेरेगाव, चांदखेड अशी गावामागून गावं वासुदेव बळवंतांच्या कचाट्यात सापडू लागली. वासुदेवांची सेना विस्तारू लागली. वराड खानदेशातल्या भिल्ल, कोळी, धनगर जमातीच्या तरुणांचाही त्यात समावेश झाला. वासुदेव बळवंतांच्या छाप्यांच्या बातम्या पुणा हेरॉल्ड, मुंबई टाइम्स, डेक्कन हेरॉल्ड, लंडन टाइम्स या वर्तमानपत्रातून झळकल्या. मुंबईच्या गव्हर्नरनं वासुदेव बळवंतांना मारणाऱ्याला 4 सहस्त्र रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. तर नंतर 2च दिवसांनी वासुदेव बळवंतांनी मुंबईच्या गव्हर्नरला मारण्यासाठी 5 सहस्त्रांचं बक्षीस जाहीर केलं. वासुदेव बळवंतांच्या सैन्यातला त्यांचा उजवा हात दौलत नाईक कोकणात पळसपे चिखलीवर छापे मारून परत येत असताना घाटात मेजर डॅनियलच्या तुकडीशी चकमकीत मारले गेले. हा वासुदेव बळवंतांसाठी एक मोठा धक्का होता.
अशातच जमा झालेले रामोशी सहकारी पांगले आणि आपापल्या गावांना निघून गेले. आता हे युद्ध कसं लढायचं या विवंचनेत आणि हताश मनस्थितीत वासुदेव बळवंत गाणगापूर मार्गे श्रीशैल्यमला गेले. तिथे त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट भेटले. त्यांनीच रोहिल्यांचा पुढारी इस्माईल खानाशी वासुदेव बळवंतांची गाठ घालून दिली. त्यांच्याकडून 500 पेक्षा अधिक लढवय्यांचं पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मेजर डॅनियल त्यांच्या मागावर होताच. अखेर फितुरीमुळे 20 जुलै 1879 रोजी विजापूर जिल्ह्यातल्या देवर नावडगी या गावातल्या एका बौद्ध विहारात थकल्यामुळे निद्रिस्त झालेले वासुदेव बळवंत ब्रिटिशांच्या तावडीत सापडले. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. येमेनमधल्या एडनच्या तुरुंगात त्यांची पाठवणी करण्यात आली. पण त्या परक्या देशातही वासुदेव बळवंतांनी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यांच्या हाल अपेष्टा आणखीनच वाढल्या. त्यात प्रतिकूल हवामानामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि अखेर तुरुंगातल्या छळाला कंटाळून त्यांनी अन्न त्याग केला. 17 फेब्रुवारी 1883 रोजी वासुदेव बळवंत फडके हे वादळ कायमचं शांत झालं. क्रांतीवीरांच्या शौर्याच्या ऐकू गाथा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे मेरुमणीच. इंग्रजांच्या तथाकथित न्यायबुद्धी मागचा कुटील कावा हेरून आपल्या बुद्धिचातुर्यानं त्यावर मात करणारे लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अविनाशी ऊर्जा केंद्रच. केसरी आणि मराठाच्या अग्रलेखातून इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध आग ओकणारे टिळक म्हणजे भारतीयांच्या मनामनात आणि घराघरात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणारे याज्ञिकच. खुद्द ब्रिटिशांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं. हो, यातच सारं काही आलं. सन 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होऊन टिळकांनी काँग्रेसचं मवाळ धोरण बदललं आणि इंग्रजांविरुद्धच्या लढ्याला चेतना दिली. 1897 मध्ये त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला, मात्र त्यांचं कार्य जोमानं सुरूच राहिलं. 1897 मधल्या प्लेगच्या साथीत ब्रिटिश रेसिडेंट रँड यानं पुण्यातल्या लोकांवर जो जुलूम केला त्यामुळे संतप्त झालेल्या टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा खरमरीत अग्रलेख लिहिला. चाफेकर बंधूंना टिळकांनीच रँडच्या हत्येची प्रेरणा दिली होती. ब्रिटिश सरकार विरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अधिक व्यापक स्तरावर नेला. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते तेव्हा टिळकांच्या स्वदेशीच्या विचारांनी भारून त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करायचं ठरवलं. या कार्यक्रमात सहभागी होऊन टिळकांनी विदेशी कपड्यांच्या होळीसमोर व्याख्यानही दिलं. पुढे फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी सावरकरांना वसतिगृहात राहण्यास मनाई केली तेव्हा टिळकांनी सावरकरांची बाजू घेऊन हे आमचे गुरुच नव्हेत असा अग्रलेख लिहिला. इतकंच नाही तर सावरकरांना लंडनमध्ये मदत व्हावी म्हणून श्यामजी कृष्ण वर्मांना स्वतः पत्रही पाठवलं. प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस या 2 बंगाली तरुणांनी कलकत्त्याचा प्रमुख न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड याला मारण्यासाठी त्याच्या बग्गीवर बॉम्ब फेकला. टिळकांनी या क्रांतिकारकांची पाठराखण केली आणि ब्रिटिशांनी आता आम्हाला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं असा लेख लिहिला. त्या लेखावरून सरकारनं टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला आणि 6 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ब्रह्मदेशातल्या मंडाले इथल्या तुरुंगातच टिळकांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेतील कर्मयोगाची चिकित्सा करणारा ग्रंथ लिहिला. ॲनी बेझंट यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची चळवळ देशभरात पोहोचवली. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी घोषित केली तेव्हा त्याच्या या धोरणावर अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका करून इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी स्वराज्य, स्वदेशी,
बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीवर भर दिला. सशस्त्र क्रांतीला पाठिंबा देणाऱ्या टिळकांनीच सेनापती बापट यांना बॉम्ब बनवण्याची कृती शिकायला रशियाला पाठवलं होतं. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी साधन शुचितेचा अडसर येऊ न देता मिळेल त्या मार्गाने हा लढा जारी ठेवला पाहिजे, ज्या विचारसरणीतून टिळकांनी धार्मिक उत्सवापासून ते वर्तमानपत्रातल्या लेखांपर्यंत सर्व साधनं वापरली. 1 ऑगस्ट 1920 त्या दिवशी टिळकांनी आकस्मिकपणे या जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांनी चेतवलेल्या स्वातंत्र्य यज्ञाच्या ज्वालांनीच पुढे अधिक उग्र रूप धारण केलं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. रक्त सांडुनी ज्यांचे रक्त सांडुनी स्वातंत्र्य हे मिळाले. अमृत वर्ष आज तयाचे संपन्न झाले. ऐशा क्रांतीवीरांच्या चरणी टेकू माथा. या वीरांच्या शौर्याच्या ऐकू गाथा. एक एक ऐकू गाथा. ऐकू गाथा.